नागपुरातून माणुसकीचा एक प्रेरणादायी प्रसंग समोर आला आहे। उत्तर नागपुरातील कामगार नगर परिसरातील बुधवारी बाजार रोडवर असलेल्या एका पडझड झालेल्या घरातील उघड्या विहिरीत नंदी महाराज पडले। माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही तातडीने धाव घेत जेसीबी आणि दोरीच्या साहाय्याने तब्बल 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नंदी महाराजांना सुखरूप बाहेर काढले। उत्तर नागपुरातील कामगार नगर परिसरातील बुधवारी बाजार रोडवरील एका पडझड झालेल्या घरात असलेल्या उघड्या विहिरीत नंदी महाराज पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मुसळधार पावसामुळे झालेल्या घसरड्या परिस्थितीमुळे आणि विहिरीच्या परिसरात वाढलेल्या झुडपांमुळे तसेच कचऱ्यामुळे नंदी महाराजांचा तोल जाऊन ते विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी पाहिले असता नंदी महाराज पाणी आणि चिखलात अडकले होते। विहिरीचे तोंड अरुंद असल्याने आणि नंदी घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना बाहेर काढणे मोठे आवाहन होते। त्यानंतर तातडीने जेसीबी मागण्यात आली। नागरिकांनी नंदी महाराजांना मजबूत दोरी बांधून अत्यंत काळजीपूर्वक जेसीबीच्या साहाय्याने वर उचलले। यावेळी काही नागरिकांनी काठ्या आणि कापडाच्या साहाय्याने नंदी महाराज विहिरीच्या भिंतीवर आपटणार नाहीत याची विशेष काळजी घेतली। सुमारे 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नंदी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। रेस्क्यू यशस्वी होताच उपस्थित नागरिकांनी हर हर महादेवाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या बचाव मोहिमेत राम रतन मौर्य, रामदास ठाकूर, रिंकू साहू, मनोज तिवारी, मनोज साहू यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी मोलाचे योगदान दिले। तसेच पत्रकार रवी सिंग यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्यात सहकार्य केले। घटनेनंतर नागरिकांनी शहरातील उघड्या आणि धोकादायक विहिरी तातडीने बंद कराव्यात किंवा त्यांना संरक्षण कवच बसवावे अशा ठिकाणी इशारा फलक लावावेत आणि कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। ही घटना केवळ एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यापुरती मर्यादित नसून माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरले आहे। आता शहरातील अशा उघड्या आणि धोकादायक विहिरीबाबत प्रशासन कोणती पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।